ऐन महानगरपालिकेच्या तोंडावरती एक नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे। त्याचं कारण की संजय शिरसाट यांनी जे जे एम पक्षाचं चिन्ह आहे जे पतंग, याच्यावरतीच आता जर पाहिलं आपण तर मी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यावरच बोलण्यासाठी माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, कसं या वक्तव्याकडे पाहता? आपण जर पाहिलं तर आता पतंगाचाही सुद्धा प्रचार होऊ शकतो, कारण की आता महानगरपालिकेच्या तोंडावरती हे बघा, मकर संक्रांत हा हिंदूंचा धार्मिक सण आहे। तो पतंग उडवणे हा आनंद उत्सव आहे हिंदू धर्मामध्ये, आणि त्यामुळे ते काही बंद होणं जाणार नाही। पतंग जोरात उडवल्या जातील, पण त्याचा जर गैरफायदा MIM पक्षाने घेतला तर MIM पक्षाचं चिन्हच गोठावं ही मागणी केल्या जाईल, आणि जो गैरफायदा घेतो त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करावी, असा आम्ही ठणकावून निवडणूक आयोगाला बरोबर आहे। पण आता हा प्रसंगच योगायोग आलेला आहे, कारण की निवडणुकीच्या तोंडावर संक्रांत आलेली आहे आणि चिन्ह बी तेच सांगतो ना, त्याचा जो गैरवापर घेतील त्यालाही ठोका आणि त्या चिन्हालाही गोठवा। डायरेक्ट तुम्ही गोठवण्याचं बोलताय तुम्ही? मग गैरफायदा घेतलं ते चिन्ह गोठवलंच गेलं पाहिजे ना। एखाद्या चिन्हाचा गैरफायदा जिथं होईल तिथं गोठवलं पाहिजे। आम्ही कमळ वाटत थोडी फिरणार आहे। बरोबर। लगन सराई सुद्धा आहे, पण लगन सराईमध्ये सुद्धा तुतारी वाजवली जाते, मग तुतारीचं कसं आता? हे बघा, त्याचा वापर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने केला जातो त्या भावनेचा याचा अर्थ विमान चिन्ह असलं म्हणजे विमान उडवणं थांबवून नाही, पण त्याचा दुरुपयोग जर जो कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्या चिन्हावरही होईल। बरोबर, उद्या तुमच्यावर बी अलिगेशन येऊ शकतात ना, कारण की देवाला फुल कमळाचं वाहलं जातं, यावरती येऊ शकतात। प्रचार म्हणून कमळ वाटणे आणि देवाला वाहणे याच्यात फार फरक आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते आता थेट जे पाहिलं तर MIM पक्षाचं जे निवडणूक चिन्ह जे आहे हे पतंग आहे, आणि ते पतंगच जर याचा गैरवापर जर करत असतील अशा संकटच्या तोंडावरती, निवडणुकीच्या तोंडावरती, तर हे गोठण्याचं काम हे निवडणूक आयोगाकडून करा, असं थेट मागणी जी आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार जे संजय केनेकर यांनी केली आहे। Story.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर।